ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, ख्रिस्ताची ओळख कोणाला असू शकते? ख्रिस्ताची ओळख अशाच व्यक्तीला असू शकते ज्या व्यक्तीने ख्रिस्ताचा जिवंत अनुभव घेतलेला आहे, जी व्यक्ती परमेश्वराच्या प्रेमाशी पूर्णपणे संलग्न झालेली आहे आणि जी व्यक्ती परमेश्वराच्या प्रीतीचा अनुभव घेत आहे, अशीच व्यक्ती ख्रिस्ताच्या प्रेमाविषयी बोलू शकते। अशीच व्यक्ती ख्रिस्त कोण आहे याची साक्ष जगाला देऊ शकतो। ज्याप्रमाणे आई वडिलांच्या प्रेमाचा अनुभव सर्वांनाच येत असतो, परंतु सर्वच आई वडिलांच्या प्रेमाचा अनुभव घेतल्यानंतर त्याचे उपकार फेडण्यासाठी परत येत नसतात। काही विसरून जात असतात, काहींना मात्र यांची नक्कीच जाणीव असते आणि शेवटपर्यंत ते ऋणी असतात। त्याचप्रमाणे जे शिष्य 12 प्रेषित प्रभू येशूच्या छत्रेखाली किंवा मायेच्या पंखाखाली वाढलेले होते, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतलेला होता, परंतु सर्वच प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीविषयी बोलू शकले नाही। सर्वच प्रभू येशू ख्रिस्ताला जवळून ओळखू शकले नाही। कारण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना प्रश्न विचारतो की लोक मला कोण म्हणून सांगतात, तेव्हा मात्र ते चटकन उत्तर देतात। पण जेव्हा त्यांची वेळ येते की तुम्ही मला कोण म्हणून सांगतात, म्हणतात किंवा ओळखतात, तेव्हा मात्र ते विचार करू लागतात। जी व्यक्ती जास्त विचार करते, जेव्हा दुसऱ्याविषयी सांगण्याची वेळ येते, त्या व्यक्तीला मात्र त्या व्यक्तीचा अनुभव नसतो, परंतु जी व्यक्ती चटकन उत्तर देते त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचा अनुभव आलेला असतो। आणि या क्षणाचा फायदा घेऊन स्वतः संत पेत्र पुढे येऊन सांगत आहे की तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात, तुम्ही ख्रिस्त आहात, जे जगामध्ये येणार होते आणि खरोखर जे जगाला नवजीवन देणारे आहेत, तो तारणारा तुम्ही आहात। पेत्राचं उत्तर पाहून प्रभू येशू ख्रिस्ताला आनंद होत आहे, कारण 12 शिष्यापैकी केवळ एका शिष्याने नक्कीच प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाचा जवळून अनुभव घेतलेला होता आणि तो अनुभव ते त्याने शब्दामध्ये प्रकट करण्याचा प्रयत्न केलेला होता। आपण पुष्कळ वेळा प्रभू येशूच्या समवेत राहत असतो, प्रार्थना करत असतो आणि नक्कीच त्याचे शिष्य आहोत असा अभिमान देखील आपण मनामध्ये बाळगत असतो। पण जेव्हा वेळ येते प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाची साक्ष देण्यासाठी, तेव्हा मात्र आपण गडबडत असतो, तेव्हा मात्र आपण खाली पडत असतो, तेव्हा आपण मात्र विचार करत असतो इतर शिष्याप्रमाणे। आणि म्हणूनच कोण व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाचा अनुभव घेऊ शकते? जी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला जवळून ओळखते, जी या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीचा जिवंत अनुभव आलेला आहे। पेत्राने जे शब्दामध्ये सांगितलेलं होतं ते त्याने शेवटी कृत्यामध्ये करून दाखवलं। प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रीती त्याने आपल्या शब्दाद्वारेच नाही तर कृतीद्वारे पूर्णपणे करून आपल्या गुरुवरती असलं प्रेम त्यांनी व्यक्त केलेलं आहे। स्वतःची ओळख असणे आणि आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो त्याची ओळख असणे फार गरजेचं आहे, असं आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे। ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तांना शिष्यांना नक्कीच धडा शिकवायचा होता की ज्या गुरु बरोबर ते राहत आहेत त्या गुरुची त्यांना एक ओळख असणे गरजेचं आहे। ज्या ख्रिस्तावरती आपण प्रेम करत आहोत त्या ख्रिस्ताची ओळख असणे फार गरजेचं आहे। त्या ख्रिस्तावरती आपण किती प्रेम करत आहोत याची जाणीव असणे गरजेचं आहे। आणि ख्रिस्ताला ओळखता ओळखता आपण देखील आपली ओळख जाणून घेणे फार महत्वाचे आहे। या दोन गोष्टीचं जर आपल्याला उत्तर मिळालं, ख्रिस्त माझ्यासाठी कोण आहे आणि मी ख्रिस्तासाठी काय आहे, ह्याची जर या प्रश्नाचे उत्तर जर आपल्याला मिळाले तर नक्कीच आपलं जीवन सुखी समृद्धी होणार आहे। ख्रिस्ताकडून आज आपण सामर्थ्य मागूया स्वतःची ओळख वाढवण्यासाठी, त्याचबरोबर ख्रिस्त माझ्यासाठी कोण आहे हे आपण शोधूया आणि त्यासाठी आपण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागूया। आमेन।